सुद्धा झालेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। सोलापूर शहरामध्ये गेल्या 4 ते 5 तासांपासून पाऊस सुरू आहे। पावसामुळे रस्त्यांना नाल्यांचं स्वरूप आलंय, तर हांडे प्लॉट परिसरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। दरवर्षी इथल्या रहिवाशांना या समस्येचा सामना करावा लागतो। इथल्या रहिवाशांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। सोलापुरात मागील 4 ते 5 तासापासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे अनेकांच्या घरात जे ते पाणी साचलेलं आहे। सखल भागामध्ये जे घरं आहेत तिथं पाण्याची आपण स्थिती बघताय, अनेकांच्या घरात हे पाणी सुटलेलं आहे। सोलापुरातलं पुना नाका परिसरातलं हांडे प्लॉट हा परिसर आहे आणि इथं अनेकांच्या घरामध्ये दरवेळेस पाणी आलं की इथल्या नागरिकांची हैराण होते। या घरातलं राहणारी लोक आहेत, खरं तर दिव्यांग आहेत, ते त्यांना एकच पाय आहे आणि त्यामुळे इथून कुठं जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। हालाकीची परिस्थिती कुटुंबाची असताना पावसामुळे अशा पद्धतीने नुकसान होते। इथल्या कुटुंबियांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। तुमचं नाव सांगा सुरुवातीला आणि दरवेळेस अशी स्थिती होते का? मेरा नाम वहीदा शेख है। हमेशा ऐसा पानी होता। किरण भैया 2 तास से यहाँ है तो पानी का जा रहा नहीं। मेरा आदमी अपंग है, मैं मेरे बाईपास हो गया है, मैं भी बैठी लिए कैसा करने का। हमेशा महानगर पालिका वाले ध्यान देते नहीं, कुछ नहीं, गाड़ काटते नहीं, कुछ नहीं। हमारे घर में इतना पानी है पूछू नको। ह्या परिसराची जर त्यावेळेस पावसाच्या अगोदर ह्या प्रत्येक वेळेस म्हणजे मला तर वाटतं 20 ते 25 वर्ष झालं प्रत्येक वेळेस पाऊसच आला की घरात पाणी प्रत्येकाच्या घुसते आणि महापालिकेने प्रशासनाला सांगून सुद्धा काम होत नाही। दुसरं म्हणल्यानंतर उन्हाळ्याच्या अगोदर पावसाळ्या अगोदर भागातील सर्व चेंबर लाईनचा किंवा स्ट्रॉम लाईनचा गाळ काढायला पाहिजे होता। महापालिकेत सध्या प्रशासन असल्यामुळं अधिकाऱ्यांना पण सांगून सुद्धा वारंवार सांगून सुद्धा गाळ काढत नाहीत। मग गाळ काढलं नाही म्हटल्यानंतर असं घरात पाणी घुसतंय। तर माझी एक विनंती आयुक्तांना किंवा सगळ्यांना, प्रत्येक वर्षी जर असं होत असेल तर कायमस्वरूपी एक तोडगा काढला पाहिजे। प्रत्येकाच्या घरामध्ये अशाच पद्धतीनं पाणी आहे। लोकांनी जगायचं कसं हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। पाऊस अनेकांना आल्हाददायक वाटत असेल, कोणी कांदा भजी, कोणी मिरची, कोणी चहा पित असेल पावसामध्ये, मात्र हा पाऊस हांडे प्लॉटमधल्या नागरिकांना अक्षरशः भीती आणतो आणि त्यांचं जगणं असह्य करून टाकतं। कॅमेरा पर्सन युवक दिसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर।